नेहमीच सर्वसामान्य कुटुंबातल्या तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न केला आणि अमित भाऊ हे त्याचं रूप आहे. मनापासूनचं अभिनंदन अमित भाऊंचं करतो, तुमच्या सगळ्या येणेरकरांचं करतो. तुम्ही एक चांगलं नेतृत्व निवडून दिलं. आणि मगाशी मी 2 प्रतिक्रिया ऐकल्या की ह्या इलेक्शन मध्ये उपसभापती पदाला एक चांगलं व्यक्तिमत्व त्याच्यावर बसलंय, इथून माग फक्त बाहुल्या सोय म्हणून. पण ह्या वेळेस मात्र निश्चित स्वरूपात ह्या प्रतिक्रिया जनतेच्या होत्या आणि जनतेच्या प्रतिक्रिया यायला खरं तर सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करावं लागतं, त्यावेळेस त्या प्रतिक्रिया येत असतात. अमित भाऊ, निश्चित स्वरूपात तुमच्याकडून एक चांगलं उजवं काम, भक्कम काम आपल्या ह्या सगळ्या परिसरासाठी, आपल्या जुन्नर तालुक्यासाठी उभं राहावं ही आई मुक्ताई चरणी प्रार्थना करत असताना तुम्ही ज्या ज्या वेळेस सांगाल त्या वेळेस पक्ष संघटना असतील किंवा ही सगळी सहकारी मंडळी असतील तुमच्या मागं भक्कमपणे उभं राहणार हा शब्द तुम्हाला आज इथं देतो. भले वेळ काही असो, प्रसंग काही असो, चांगला असो वाईट असो, शिवसेना पक्षाची काम करायची पद्धतच ही आहे की सर्वसामान्य म्हणजे एकदा हातात हात घातला की मग वेळ काय कोणती असो. अमोलला माहिती आहे, अमोलच्या माध्यमातून अनेक वर्ष मैत्रीचे संबंध आपण सगळ्यांनी पाहिलेत, प्रस्थापित केलेत आणि अनेक वर्ष आम्ही एकत्रितही काम केलं. परंतु पक्ष पार्टी हे वेगळे जरी असले तरी सुद्धा एकदा गळ्यात हात घातला की काम आपण एकत्रित केलं पाहिजे, कारण आपण सर्वसामान्य लोक सगळी आपल्या तालुक्यातलीच आहेत. विनंती आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही एवढीच असणार आहे की बघा, का आज इलेक्शन होऊन गेलं, जे झालंय ते झालंय, याला गालबोट लावायचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी त्याचा उद्या उलटा सत्कार आपण मोठ्या मनाने येऊन करायला पाहिजे होता. अर्थात ते न करता आपण वेगळ्या पद्धतीने जर काम करू लागलो तर निश्चित स्वरूपात काम सगळ्यांना करता येतं. फक्त विनंती ही आहे का याला कोणत्याही स्वरूपाचं गालबोट न लागता ते व्हावं. मनापासून अमित भाऊ तुमचं अभिनंदन करतो आणि ही ग्वाही, ही खात्री तुम्हाला देतो की आपल्या माध्यमातून निश्चित स्वरूपात उजवं काम होईल. कारण बघा, एखाद्या संघर्षाच्या बाबतीत माणूस एकदा तयार झाला की तो निश्चित स्वरूपात काम चांगलं करत असतो. अमित भाऊ, हे सगळ्या गोष्टी हा संघर्ष आहे आणि संघर्षातून तावून सुरावून निघालं की नेतृत्व तयार होत असतं. तुमच्या माध्यमातून व्हावं ही विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्या येणेरकरांचं. अमित भाऊंसारखं एक चांगलं व्यक्तिमत्व आपण निवडून दिलं त्याबद्दल मनापासूनचं अभिनंदन करतो. अमित भाऊ, तुम्हाला मनापासूनच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि सगळ्याच आज येणेरकरांनी इथं बोलून करता आम्ही सत्कार त्यांचा करायला, परंतु तुम्ही आमचा सत्कार केला त्याबद्दल मनापासूनचे आभार व्यक्त करतो. आज शरददादा खरं तर इलेक्शनसाठी थांबले होते, त्यामुळे इकडे येता आलं नाही त्यांना, कारण उद्या सकाळीच परत हाऊस चालू आहे आणि अधिवेशन चालू आहे आणि त्या माध्यमातून ते तिकडे रवाना झाले. शनिवार रविवार इकडे आल्यानंतर मात्र ते निश्चित स्वरूपात अमित भाऊ येऊन भेटणार आहे. मी मनापासूनच पुन्हा एकदा अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.